नमस्कार. IBC मराठीमध्ये तुमचं स्वागत आणि मी तुमचा लाडका गजाभाऊ. आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत संवेदनशील अशा विषयाचा मुद्दा धरून म्हणजे अ, जे प्रधान आहेत पेपर घोटाळा प्रकरणातील ज्यांना कॅबिनेटमधून त्यांचा राजीनामा घ्या म्हणून CGP कॉक्रोच जनता पार्टीने त्यांची मागणी केलेली आहे आणि त्या मागणीसाठी अभिजित दिपके असतील, सोनम वांगचुक असतील, हे दिल्लीमध्ये जंतर मंतरवरती गेल्या 20 दिवसापासून उपोषणाला बसले होते आणि 20 तारखेला दिल्लीच्या लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या संध्येला साधून ह्यावरती मोर्चा काढण्याचं नियोजन CGPने केलं होतं आणि त्या मोर्चाच्या ह्याच्यासाठी कशा पद्धतीने दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचुक यांना उचललं किंवा लहान लहान मुलं ज्या मुलांच्या जीवावरती, ज्या युवकांच्या जीवावरती BJP आज सत्तेवरती विराजमान झालं आहे, त्यांच्यावरती कशा पद्धतीने लाठी हल्ला केला, त्यांची कशी डोकी फोडली, त्यांना स्त्री बघितली नाही, मुली बघितल्या नाहीत, वयस्कर माणसं बघितली नाहीत, लहान लहान मुलं बघितली नाहीत, सगळ्यांना दिल्ली पोलिसांनी कसं गौरवशाली पराक्रमाने त्यांची धुलाई केली. उदाहरणार्थ जर तुम्हाला पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना शिक्षा द्यायची होत नसेल किंवा जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घ्यायचा होत नसेल, तर याहून दुर्भाग्य या देशाचं काय असेल. जर एखादी व्यक्ती राजीनाम्यासाठी 20 दिवस झालं अन्नपाणी सोडून तिथं उपोषणाला बसले, ती व्यक्ती उपोषणाला बसलेली व्यक्ती मागणी करत आहे. देशाचे पंतप्रधान जे कधीही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली नाही, त्यांना तर एकंदरीत त्यांना प्रेस कॉन्फरन्स घेण्याची गरज नाही, त्यांनाच मुलं नाहीत, त्यामुळे त्यांच्या मुलांचं भवितव्य सांगणारे ते कोणते इतर मुलांचे भवितव्य कसे सांगतील. कारण त्यांना त्यांचं घरचा प्रपंचच नाही आहे, त्यांना मुलं नसल्यामुळे ते दुसऱ्याच्या मुलाकडच्या आपल्या मुलाप्रमाणे त्यांना त्याची जाणीवच नसणार आहे. याहून वाईट गोष्ट काय असेल. जे कडकनाथ घोटाळ्यातला आरोपी आहे सदाभाऊ खोतसारखा माणूस, नालायक माणूस, त्याच्यावरती ट्रीटमेंट करतो. मुख्यमंत्री काय पोलिसांच्यावर गाडीवर दगडफेक केली म्हणतात. मुख्यमंत्री साहेबांना या महाराष्ट्रानं निवडून दिलं, या महाराष्ट्रातील जनतेने निवडून दिलं आणि ह्या महाराष्ट्रातल्या जनतेपेक्षा एकनाथ शिंदे असतील किंवा राष्ट्रवादी असतील ह्यांनी पाठिंबा दिल्यामुळे ते मुख्यमंत्री झाले. पण येणाऱ्या काळात त्यांना त्यांची लायकी आणि त्यांची लायकी त्यांची दाखवून दिली जाईल, त्यांना योग्य त्या ठिकाणी ठेवलं जाईल. कारण ज्यावेळी ब्राह्मण मनोवादी विचाराचे मुख्यमंत्री झाला त्यावेळी ह्या संपूर्ण देशात महाराष्ट्रात अराजकता माजलेली आहे. भाजपच्या ताब्यात ज्यावेळी देश दिला आहे त्यावेळी अराजकता माजलेली आहे. किसान आंदोलन असेल किंवा अन्य कोणत्याही गोष्टी असतील, ह्या सर्व गोष्टी भाजप जाणून बुजून ह्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि जाणून बुजून ह्या सगळ्या गोष्टी करत आहे. एवढा मोठा पेपरफुटी प्रकरणाच्या ह्यातील मुद्दा ज्या 20 युवकांनी स्वतःला संपवून घेतलं, ज्यांनी परीक्षा दिली होती, अशा ह्या मुद्द्यापेक्षा मोठा मुद्दा काय असू शकणार आहे या देशाला. जर युवक आत्महत्या करत असतील पेपरफुटी प्रकरणी, तर मग मुख्यमंत्री किंवा